राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार का? अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार फोडणार का? शरद पवारांसह अख्खी राष्ट्रवादीच भाजपला पाठिंबा देणार का? सुप्रीम कोर्टाच्या निर्णय विरोधात गेला तर अजित पवार हा फडणवीसांचा बी प्लॅन असणार का? अशा असंख्य चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगतायत आणि याच चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या ईडी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आली आहे, ज्यावरून चर्चा अशी सुरू झाली आहे की ईडीने अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे का? काय आहे ईडीच्या या चार्जशीटमध्ये? कारण की याच प्रकरणामध्ये नुकतीच ईडीने चार्जशीट फाईल केलेली आहे आणि त्याच्यात अजित पवार यांचं नाव नसल्यामुळे असे तर्क बांधले जातात की त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. पण या चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हणालेलं आहे? खरंच अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे का? हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. 12 एप्रिल 2023 ला ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात चार्जशीट दाखल केली, ज्याच्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नावच नाहीये. पण याच प्रकरणात तपास करताना समोर आलेल्या काही कंपन्यांची नावं मात्र चार्जशीटमध्ये कायम ठेवण्यात आलेली आहेत. अर्थात ही जरंडेश्वर साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि दुसरी आहे गुरु कमोडिटी सर्व्हिसेस लिमिटेड, अशा या दोन कंपन्यांची नावं आहेत आणि सोबतच एका सीएचं सुद्धा नाव आहे, ज्यांचं नाव आहे योगेश बगरेचा. त्यांचा सुद्धा उल्लेख चार्जशीटमध्ये करण्यात आलाय. पण ज्या ईडीने 2021 मध्ये म्हटलेलं की ज्या फर्मचे बहुतांश शेअर्स जरंडेश्वर साखर कारखान्यात आहेत त्या फर्ममध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांचे बहुतांश शेअर्स आहेत, पण आता मात्र ईडीच्या चार्जशीटमध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची नावच नाही आहेत. सगळ्यात पहिले प्रकरण समजून घेऊया आणि मग चार्जशीटमध्ये काय आहे ते जाणून घेऊया. जरंडेश्वर साखर कारखान्याची ईडीकडची केस काय आहे हे सुद्धा सगळ्यात पहिले समजून घेऊया. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेलं कर्ज थकीत केलेल्या साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता, पण अत्यंत कमी दरामध्ये या कारखान्यांची विक्री ही करण्यात आली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांना विकत घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यावेळेला शिखर बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते आणि जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव अतिशय कमी दरात करून आपल्याच नातेवाईकाला दिल्याचा आरोप आहे. आता जुलै 2021 मध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने एक निवेदन प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलेलं होतं की महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातला कोरेगाव इथे असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जमीन, इमारत, प्लांट आणि यंत्रसामग्री यांसारखी 65 कोटी रुपयांची जास्त किमतीची मालमत्ता ही जप्त करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित प्रकरणामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणजेच पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ही मालमत्ता गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर होती आणि जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आली होती. ईडीला त्यांच्या चौकशीत असं आढळलेलं आहे की स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित कंपनी आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचे बहुतांश शेअर्स हे सुनेत्रा पवार यांच्याकडे होते असं सुद्धा ईडीचं म्हणणं होतं. सातारा इथल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची जप्ती ही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्यात ईडीने केलेली सगळ्यात पहिली कारवाई होती, ज्याच्यामध्ये बँकेने 25,000 कोटी रुपयांचं कर्ज फसव्या पद्धतीने वाटप केल्याचं सांगण्यात आलं, असे आरोप ठेवण्यात आले. आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर की चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, जी ईडीने आता दाखल केलेली आहे. ह्या चार्जशीटमध्ये काय आहे हे म्हणण्यापूर्वी आपल्याला ही प्रोसिजर समजून घ्यायला हवी. 2021 मध्ये ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना हा जप्त केला आणि ईडीच्या सगळ्या ज्या प्रोसिजर्स असतात, लीगल प्रोसिजर्स, ज्या कायदेशीर त्यांच्या प्रक्रिया असतात, त्याच्यानुसार ते जेव्हा जप्त एखादी गोष्ट करतात, मग ती एखादी कंपनी असू दे, एखादा कारखाना असू दे, जे काही ते जप्त करत असतात त्याच्यासाठी त्यांना ते कन्फर्मेशन सुद्धा त्यांच्या ॲडज्युडिकेटिंग अथॉरिटी जी असते त्यांच्याकडनं घ्यावं लागतं की आम्ही या कारणासाठी ही प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करत आहोत हे त्यांना त्यांच्यासमोर सांगावं लागतं. त्या अथॉरिटीकडनं कन्फर्मेशन आलं की म्हणजे ती जप्ती बरोबर आहे असं समजलं जातं आणि मग त्या कन्फर्मेशन नंतर पुढच्या एका वर्षात त्यांना चार्जशीट ही दाखल करावी लागते आणि तीच ही जी चार्जशीट आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. म्हणजे जरंडेश्वर साखर कारखाना हा 2021च्या जून-जुलै महिन्यामध्ये जप्त करण्यात आलेला होता. त्याच्या साधारण मार्च महिन्यामध्ये म्हणजे 2022च्या मार्च महिन्यामध्ये ईडीला त्यांच्या ॲडज्युडिकेटिंग अथॉरिटी जी आहे त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळालं ही प्रॉपर्टी जप्त झाल्याचं आणि त्याच्या एका वर्षात म्हणजे आता 2023च्या आपण पाहतो एप्रिल महिन्यामध्ये ईडीने त्यांची चार्जशीट ही फाईल केलेली आहे. काय आहे या चार्जशीटमध्ये ते आता समजून घेऊया. आपल्या मर्जीने कामं होण्यासाठी जरंडेश्वर कारखाना आणि गुरु कमोडिटीजच्या संचालकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला.
बँकेने ताबा मिळवलेल्या गोष्टींमध्ये आणि प्रोसिड्स ऑफ क्राईममध्ये म्हणजे गुन्ह्याच्या प्रक्रियेमध्ये जरंडेश्वर कारखाना आणि गुरु कमोडिटीच्या संचालकांचा हस्तक्षेप होता। तपास आणि पुराव्यानुसार आरोपीने मनी लॉन्ड्रिंग सुद्धा केलेले आहे। जरंडेश्वरची मालकी आणि शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये अनेकदा बदल झालेले दिसून येतात। जरंडेश्वर कारखाना आणि गुरु कमोडिटी यांचा काय संबंध आहे हेही तपासलं जाणार आहे। गुरु कमोडिटीजचे असेट्स भाडे तत्वावर देऊन जरंडेश्वर कारखान्याने 826 कोटींचं कर्ज घेतलंय। या कर्जाचं पुढे काय झालं याचाही तपास सुरू आहे। इतर संशयितांचा मनी लॉन्ड्रिंगमध्ये काय सहभाग होता आणि त्यांच्या भूमिका काय होत्या हे तपासण्यासाठी आणखीन वेळ हा लागणार आहे। तर या सगळ्या गोष्टी चार्जशीटमध्ये आहेत। या चार्जशीटमध्ये कुठेही तुम्हाला जरी अजित पवार, सुनेत्रा पवार यांची नावं दिसत नसली तरी सुद्धा असं आता म्हणता येणार नाही की अजित पवार यांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे असं आपण म्हणूच शकत नाही। कारण की मुळात जे आरोप झालेले आहेत की हा कारखाना त्याचा जो लिलाव जो आहे तो अत्यल्प दरात करण्यात आला ज्या वेळेला अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि त्याच वेळेला या कारखान्यांचे लिलाव जे आहेत ते कमी दरात करण्यात आले आणि ते आपल्या नातेवाईकांना सुद्धा देण्यात आले असे आरोप झालेले आहेत। आणि या नातेवाईकांमध्ये अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा सुद्धा समावेश आहे हेही आरोप आहेत। पण या दृष्टीने अजून ईडीचा हा तपास पोहोचलेला नाहीये, झालेला नाहीये। अजून अजित पवार यांचं कुठलं स्टेटमेंट सुद्धा हे रेकॉर्डवर घेण्यात आलेलं नाहीये ईडीच्या, ना त्यांच्याकडनं कुठली चौकशी झालेली आहे ना अजित पवार यांच्या संदर्भात स्पेसिफिकली कुठली कारवाई ही झालेली आहे। त्यामुळे अजून तरी जरी ईडीच्या पहिल्या चार्जशीटमध्ये अजित पवार किंवा सुनेत्रा पवार यांचं नाव नसलं तरी सुद्धा त्यांना ईडीकडून या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे असं म्हणता येणार नाही। ईडीने जसं म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग जे झालेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन कोण कोण महत्त्वाच्या भूमिकेत आहेत, त्याच्यातल्या भूमिका काय आहेत, कशा पद्धतीने झालेला आहे याचा सुद्धा सगळा तपास करायला आम्हाला आणखीन वेळ लागणार आहे। त्याच्यामुळे कदाचित पुढच्या तपासात आपल्याला आणखीन काही गोष्टी या समोर येऊ शकतात। पण या प्रकरणामध्ये अजून तरी अजित पवार यांना कुठला दिलासा हा मिळालेला नाहीये। तर या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून देण्याचा हा प्रयत्न होता आणि सोबतच ज्या चर्चा होत होत्या की अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली का तर त्या संदर्भातच नेमकं ईडीच्या चार्जशीटमध्ये काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।